सर्वांना नमस्कार. आजच्या या कार्यक्रमामध्ये माझ्याबरोबर मंचावर उपस्थित असलेले माझे खूप जुने मित्र, आपल्या प्रकाशनचे प्रकाशक, गेले अनेक वर्षे ज्यांच्याबरोबर अनेक साहित्याच्या कार्यक्रमामध्ये मी होतो, किंबहुना साहित्याचा सगळा आनंद घेतलेला आहे, ते रवींद्रजी माहिमकर. माझा अत्यंत तरुण मित्र, जो अगदी गेल्या वर्षी प्रकाशक झाला आणि आता इतके सगळे इव्हेंट करतो आहे. खरं तर एका बाजूला माहिमकर आहेत, हे फक्त प्रकाशन करतात, पुस्तकांचं प्रकाशन करतात, पण प्रकाशनाबरोबर अनेक इव्हेंट, जसं मीडिया बदलतोय, मीडिया ऍक्टिव्ह होतोय, तसं त्या सगळ्या मीडियामध्ये जाण्याचं काम जे सगळ्या नवीन तरुण लोकांना हवं असतं ते सगळं करणारा माझा मित्र वैभव. या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या समोर बसलेल्या कविताच्या आई जयश्रीताई, कविता मॅडमचे मिस्टर झुंजारराव, सगळी वगळ फॅमिली, सगळी झुंजारराव फॅमिली, आणि आपण सगळे या निमित्तानं जमलेले कवितेचे प्रेमी असं म्हणू. आता एक कविता आहे ती व्यक्ती आहे, आणि दुसरी कविता म्हणजे आपल्या मनातली कविता, कविता मनातली असं जे म्हणतो. असं नेहमी अनेक वर्ष माझ्या जेव्हा कार्यक्रमाला कुठलाही जातो तेव्हा मनात येतं की एक छोटीशी वाट असते लोकांपर्यंत जाण्याची, ती अशा कवितासारख्या लोकांमधून जाते. एरवी तुम्ही कवितांच्या कार्यक्रमाला कधी आला असतात, कधी कविता ऐकली असती, कधी कवितांच्या कार्यक्रमाला बसला असतात, हे शक्य नाही. पण कवितेच्या ह्या पुस्तकामुळे तुम्हाला एक असा आपसूक जिव्हाळा निर्माण होतो कवितेचा, आणि मग त्यानिमित्तानं तुम्ही येता. त्यानिमित्तानं माझ्यासमोर अगदी वेगळे चेहरे येतात जे मी कधी पाहिलेले नसतात, आणि मग माझ्या मनात येतं की कविता नावाची गोष्ट खूप लोकप्रिय करत आहे, खूप आपल्या जिव्हाळ्याची गोष्ट आहे, पण तरी सुद्धा व्यवहाराच्या सगळ्या व्यापामध्ये आपण ह्याच्यापासून थोडेसे लांब असतो, थोडेसे दूर असतो. थोडासा असा पण भाग असतो की कविता नावाची गोष्ट ही किती कठीण आहे, ही आपल्याला समजेल की नाही, किंवा कविता नावाची गोष्ट हा आपला आवाका आहे का, असं अनेक लोकांच्या मनात येतं, आणि त्याच्यामुळे ते कवितेपासून लांब असतं. जसं गणित या विषयाबद्दल अनेक लोकांच्या मनात असतं, जसं साहित्य या विषयाबद्दल आपल्या लोकांच्या मनात असतं, तसं कवितेच्या बाबतीत सुद्धा असतं. पण अनेक लोकांना माहिती आहे ना, जी गणितामधली जी हुशार मंडळी असतील त्याला माहिती असेल की गणित एकदा आवडायला लागलं की इतकं आवडायला लागतं की तुम्ही त्याच्यामध्ये खूप रमून जाता गणितामध्ये, आणि ते जवळजवळ सगळ्या विषयांचं इतिहासामध्ये तुम्ही रमायला लागलं की इतके रमायला लागतात की तुम्हाला सगळ्या सनावल्या पाठ होतात, सगळ्या थोर माणसांची चरित्र तुमच्या ओठावर येतात, आणि त्यांचे सगळं कर्तृत्व, त्यांच्या वाक्यासकट तुमच्या सगळं ओठावर येतात. तसं कवितेच्या बाबतीत आहे. कविता जोपर्यंत तुम्हाला स्पर्श करत नाही, कविता जोपर्यंत तुम्हाला डंख करत नाही, कविता जोपर्यंत तुमच्या सगळ्या आवाक्यामध्ये येत नाही, तोपर्यंत तुम्हाला ती लांबची वाटते, परकी वाटते. पण ज्या क्षणी तुम्हाला कळतं की अरे बापरे, ही तर आपल्या अगदी जवळची गोष्ट आहे, तेव्हा मग तुम्ही कवितेमध्ये इतके डुंबून जाता की कविता नावाची गोष्ट ही तुमच्या सगळ्या जगण्याचा भास. असं एका ठिकाणी मीच लिहिलेलं आहे की हे कुठले रस्ते आपण घडवित जातो, वळणावर कुठली वळणे दडवित जातो, हे कुठले रस्ते आपण घडवित जातो, वळणावर कुठली वळणे दडवित जातो, जरी सूर्य सांगतो दिशा नव्या सोनेरी, हा चंद्र कोवळा पाऊल अडवित राहतो, हा चंद्र कोवळा पाऊल अडवित राहतो. बाकीचे व्यवहाराचे सगळे गोष्टी असतात आजूबाजूला, पण मध्ये संध्याकाळी एखादा चंद्र दिसला की आपण एकदम कातर होऊन जातो, हळवे होऊन जातो, कोणाच्या तरी आठवणीने सद्गतीत होऊन जातो, घेवरून जातो. तर ते सगळं देण्याचं जे काम आहे ना, ते कविता नावाची गोष्ट करते असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे आज मला पहिल्यांदा याचे आभार मानले पाहिजेत कविताचे, की या निमित्तानं तुमची सगळी माणसं, जी खूप प्रेमाची माणसं आहेत, एका वेगळ्या अनुबंधानं सगळे जोडलेले लोक आहात, ते सगळे या निमित्तानं मला भेटले, त्यांच्याशी बोलता येते, मला संवाद करता येतो. जसं माहिमकर अनेक दिवसांनी भेटले, हा मित्र ऑनलाईन सतत भेटत असतो, पण प्रत्यक्ष भेट फार क्वचित असते. म्हणजे साहित्य संमेलनानंतर आता त्याला मी भेटतोय. तर या सगळ्या गोष्टींची गाठभेट होणं ही सुद्धा माझ्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे. अनेक ठिकाणी आम्ही फिरतो, कवितेच्या निमित्तानं जगभर फिरतो, कार्यक्रम करतो,
आणि तुम्हाला सांगतो मी सिंगापूरवरून येताना मला आठवतंय आमचा तो मित्र सोडायला आला होता तिकडचा, त्याच्या डोळ्यात अचानक पाणी आलं. आणि ते पाणी का आलं तर तो म्हटला की अरुण आता तुम्ही ज्या क्षणी जाल इथून तोपर्यंत आमचं मराठी बोलणं चालू आहे तुमच्या बरोबर. द मोमेंट तुम्ही एअरपोर्टच्या कॉरिडॉरमध्ये गेलात की आमचं परत इंग्रजी सुरू होईल, म्हणजे मराठी आम्ही 2 दिवस बोलतोय तुमच्या बरोबर हे सगळं बंद होईल. तर अशा पद्धतीनं मराठीविषयीची एकूण जी खूप जवळीक जी असते, जी आपल्या मनामध्ये असते, ती इथे आपण राहतो म्हणून आपल्याला कळत नाही. तुम्ही कुठेतरी बाहेर गेलात ते तुमच्या लक्षात येते की आपलं आणि मराठीचं एक नातं आहे. आणि या मराठीच्या नात्यामध्ये अत्यंत तरल असं जे नातं आहे ते कवितेचं नातं आहे. मला माहित नाही आता तुमच्यापैकी किती लोक जुन्या सिलेबसची लोक आहेत, पण मी जुन्या सिलेबसचा माणूस आहे. त्याच्यामुळे देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो ही कविता आम्हाला पहिली लावते. किंवा उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही अजूनही अजूनही, अशी एक आमच्या कुसुमाग्रजांची कविता होती. लाडकी बाहुली होती माझी एक, मिळणार कधीही सोडून दुसऱ्या लाख, किती गोरे गोरे गाल गुलाबचे गहिरे, हासती केसते सुंदर काळे कुरळे, अशी कविता. किंवा खबरदार रटाचं मारून जाल पुढे चिंतड्या ओढून राई राई एवढ्या, अशी कविता जोरदार आम्ही त्यावेळी म्हणायचो. किंवा डोळ्यातून पाणी आणणारी एक कविता होती 4थी का 5वी मध्ये. गाई पाण्यावर काय म्हणून निहाल्या, काक गंगा जमुना या मिळाल्या, उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले पोरटीला. ती कविता म्हणताना तुम्ही कधी पण म्हणण्याचा प्रयत्न करा, तुमच्या लक्षात येईल की ती म्हणता म्हणता आपण सद्गतीत होतो. क्षणोक्षणी पडे उठे परिपडे उडे बापडी, चुके पतई घेऊनी क्षणिक दृष्टीला झापडी, किती गळगळा गळे रुधिर कोमलांगा तुम्ही, तशीच निज कोठरा परत पातली पक्षिणी. त्या पक्षिणीच्या बरोबर आपण त्या सगळ्या आकाशाचा प्रवास करतो, कुठल्या तरी झाडावर जातो किंवा कुठल्या तरी घरट्यामध्ये जातो. तर हे सगळं कविता ज्या पद्धतीनं देतं ना, आता किती वर्ष आपण हे ऐकतो आहोत. म्हणजे ह्या कविता आता मला माहित असलेली जी पिढी आहे ना त्याच्या ओठार ह्या कविता आहे. मी अनेक ठिकाणी गेलो ना की माझ्याबरोबर ही सगळी कविता म्हणायला सुरुवात करतो. चराला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ, असं म्हटलं की अनेक लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहतं. श्रावण बाळाची सगळी कथा डोळ्यासमोर येते. आणि हे अशा पद्धतीनं आमची आई सुद्धा एक कविता म्हणायची. अफाट दर्यात वाहती वारे बेफामा, जयगडला जाळ्या निघाली संत तुकाराम, अशी एक संत तुकाराम नावाची कविता होती. ती कविता बोटीचं नाव होतं संत तुकाराम. तर त्याची आठवण त्या कवितेमधून असायची. आणि अशा पद्धतीच्या इतक्या कविता करत आहे, म्हणजे मी ते बोलायला लागलो की असं धडाधडा सुरुवात करतो आणि मग त्याच्यातच किती वेळ जातो कळत नाही. पण मला असं वाटतं की हे एक जुनं पर्व आहे, मग एक नवीन पर्व सुरू झालं. म्हणजे तुम्हाला ते ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल अरे बापरे हे आपल्याला माहित नाही आणि ती किती गोड आहे. तर आमचा प्रशांत असणारे नावाचा मित्र आहे अकोल्याचा, त्याने आईविषयी 4 ओळी लिहिल्या. काय लिहिलं त्याने? मुलगा म्हणाला आईला, दिव्याची बात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. गरीब घरातला मुलगा आहे आणि तो कंदिलाच्या दिव्याच्या ह्याच्या प्रकाशात अभ्यास करतोय. मुलगा म्हणाला आईला, दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. वडील म्हणाले, अगे वात जरा कमी कर, मला झोप लागत नाही. वडील म्हणाले, वात जरा कमी कर, मला झोप लागत नाही. रात्रभर बिचारी दिव्याची वात कमी जास्त करत राहिली. रात्रभर बिचारी दिव्याची वात कमी जास्त करत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. आता हे मी तुम्हाला सांगतो की आता वा म्हणा असं मी तुम्हाला अगोदर नव्हतं सांगितलं, पण हे वा आपसूक येतं. कारण या कवितेमध्ये आई आहे आणि ही आई कुठेही तुम्ही गेलात तरी आईचं हे जे सँडविच झालेलं असतं मुलगा आणि नवऱ्यामध्ये हे सगळीकडे आहे. गरीब फॅमिली असली, झोपडीतली आई असली, ब्लॉकमधली आई असली आणि महालातली आई असली तरी तिला हे सगळं सोसावं लागतं. त्याच्यामुळे ही भावना अत्यंत जवळची आपल्या आहे आणि त्याच्यामुळे ती कोण म्हटल्यावर तुम्हाला आपोआप वा येतो. आणि ही वा म्हणजे
तुम्हाला ती कविता पटली, ती कविता तुम्हाला जवळची वाटली, याची ती खूण असते. आमचा एक शशिकांत तिरोडकर नावाचा मित्र आहे डोंबिवलीचा. त्यांनी मिठी नदीवर कविता लिहिली. का कविता लिहिली? त्यांनी कुठेतरी असं वाचलं की ह्या मिठी नदीने सगळा 25 जुलै 2005 साली जो सगळा हाहाकार केला होता आणि सगळे मुंबई बुडवली. तर इतकी मुंबईची वाताहत त्या पावसाने केली होती आणि त्या नदीने विशेषतः केली होती. दहिसर पासून निघून माहीम पर्यंत संपणारी ती छोटीशी नदी खरं तर म्हणजे मुंबईचा अगदी किरकोळ भाग आहे तो. पण त्या नदीने, मिठी नदीने मुंबई बुडवली म्हटल्यावर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. आणि आमच्या शशिकांत तिरोडकरांनी मग एक बातमी वाचली की काय असं तिने केलं. तेव्हा त्या बातमीमध्ये त्याच्या लक्षात असं आलं की ह्या मिठी नदीचा उल्लेख एका इंजिनियरनी त्यांच्या रिपोर्टमध्ये नदीऐवजी नाला असं केलं होतं. बघा किती साधी गोष्ट आहे. तेवढं फक्त वाचलं आणि त्याला 10 ओळी सुचल्या. आता एरवी शशिकांत तिरोडकर म्हणजे असा खूप लोकप्रिय कवी आहे वगैरे असं नाही, पण काही कवींच्या हातून कशी एखादी कविता लिहून जाते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ती कविता. त्यांनी असं लिहिलं की नदीला नाला म्हटलं तिथेच तिचं हृदय फाटलं. नदीला नाला म्हटलं तिथेच तिचं हृदय फाटलं. भर पावसात तिचं या महानगरीवरचं प्रेम आटलं. केव्हापासून ती या पावसाचीच वाट पाहत होती. केव्हापासून ती या पावसाचीच वाट पाहत होती. सगळं सहन करत गटार बनून गुपचूप वाहत होती. सगळं सहन करत गटार बनून गुपचूप वाहत होती. जेव्हा तिला अगदीच उभं आला तेव्हा तिनं पावसाला सुपारी दिली. जेव्हा तिला अगदीच उभं आला तेव्हा तिनं पावसाला सुपारी दिली आणि नीट फिल्डिंग लावून दर्याला टीप दिली. नीट फिल्डिंग लावून दर्याला टीप दिली. 3 दिवस उभा ठाकला पाऊस तिच्या पाठी आणि तिने मुंबईच्याच गळ्याला मारली मिठी. आणि तिने मुंबईच्याच गळ्याला मारली मिठी. सारे म्हणतात आता तिनं केला घात, पण नदीला नाला करण्यात त्यांचाच होता. नदीला नाला करण्यात त्यांचाच होता. आणि शेवटी असं लिहितो तिरोडकर की तिनं हेका सोडला नाही, नुकसान होणार हे जाणलं. तिनं हेका सोडला नाही, मुंबई बुडणार हे जाणलं. पण मिठी नदी हे बुजलेलं नाव परत सातबारावर आणलं. मिठी नदी हे बुजलेलं नाव परत सातबारावर आणलं. आता ह्या कविता मी म्हटलं ना की तुम्हाला माहित नव्हतं या कविता, समजा पहिल्यांदा समजा ऐकल्या असतील, पण हे किती आपल्या सगळ्या जगण्यातलं आहे. जगण्यातले आपले सगळे ताणेबाणे जे आहेत ते सगळे या कवितेमध्ये आहेत. एकही मुंबईतला माणूस असा नसेल की ज्याने हा मिठी नदीचा थरार ऐकलेला नाही किंवा पाहिलेला नाही. सगळ्यांच्या घरामध्ये काहीतरी अशी वाताहत झाली होती. कोण ट्रेनमध्ये अडकलं होतं, कोण बसमध्ये अडकलं होतं, कोण ऑफिसमध्ये अडकलं होतं. सगळ्यांची वाताहत झाली होती. पण ते साकार करणारी, शब्दांकित करणारी एखादी अशी कविता असते की जी तुमच्या आयुष्याचा भाग बनून जाते. आणि त्याच्यामुळे अगदी माधव जुलेन यांची जी कविता आहे ना, प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, तिथून प्रशांत असणारीच्या आईपर्यंत सगळ्यांच्या कविता आईच्या या आपल्या जगण्याचा भाग आहेत. आणि हीच गोष्ट अनेक लोकांच्या बाबतीत आहे. म्हणजे मी कुसुमाग्रजांची जेव्हा कविता म्हणतो, आपण आता मराठी भाषा राज्यभाषा दिन साजरा करतो, त्याचं कारण काय? कुसुमाग्रजांनी इतक्या कविता आपल्याला दिलेल्या आहेत ना अशा की त्याची आठवण, त्यांचा सन्मान किंवा त्यांना एक अभिवादन म्हणून आपण तो दिवस साजरा करतो. म्हणजे बघा उदाहरणार्थ की गंगा नदीला पूर आलाय, गोदावरीला पूर आलेला आहे. त्या पुरामध्ये एका विद्यार्थ्याचं सगळं घर वाहून गेलं आणि अगदी नेस्तनाभूत झाल्यासारखा तो आपल्या सरांकडे म्हणजे कुसुमाग्रजांकडे, तात्यांकडे आलेला आहे. आणि तो समोर उभा राहिल्यावर तात्यांना वाटलं की हा मदत मागायला आला काहीतरी आपल्याकडे. तर तो मदत मागायला नसतो आलेला. ते सगळं जे नाट्य आहे ते तात्यासाहेबांनी 10 ओळीत फक्त लिहिलेलं आहे. ही ओळखलं का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, किसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणे आली सर, गेली घरट्यात राहून. गंगामाई पाहुणे आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशिण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. चूल विजली, भिंत खचली, होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. आणि खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. कारण मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. तर फक्त लढ म्हणा नावाची गोष्ट एक प्रेज झाली आपल्या आयुष्यामध्ये. एखाद्या कवीचं सगळ्यात मोठं काम काय असतं की तुमच्या कवितेतली ओढ ही प्रेज होता कामा, प्रेज होत झाली पाहिजे. जसं तुकारामांचे अनेक अभंग, मोरोपंतांच्या अनेक टीकावल्या, आमच्या कुसुमाग्रजांच्या कविता, पाडगावकरांच्या कविता प्रेज होतात. प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असते, प्रेज झालेली आहे. ही तरुणांना खूप आवडते अशी प्रेज आहे. तर ही देण्याचं काम कवी करतो. कवी काय करतो की बाकीच्या सगळ्या गोष्टीतून असं थोडं थोडं जमा करत असतो, पण नंतर ते कवितेतून जेव्हा येतं तेव्हा ते इतकं सुंदर होऊन येतं की त्याची प्रेज होते. म्हणजे पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा, मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा, सांग तिला तुझ्या मिठी स्वर्ग आहे सारा, पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाले तारा. आणि मग आमच्यासारखे सगळे कवी कुसुमाग्रजांकडे गेले आणि त्या सगळ्या प्रेमाच्या कविता वगैरे बघितल्या की ते म्हणायचे, अरे काय तेच तेच तुम्ही लिहिताय सगळे, नवीन काहीतरी लिहा ना. आणि मग ते असं एक शब्द वापरायचे की शेवाळलेले शब्द. किती शेवाळलेले शब्द वापरता तुम्ही, की शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय, डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधेल काय, डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधेल काय. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमधून निघून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. हे सांगणं जे आहे ना, हे सांगण्यासाठी कवीचा जन्म असतो. आणि त्याच्यामुळे हे सांगणारी लोक फार कमी असतात. सर्वसामान्य लोकांना सगळं जाणवत असतं, पण त्यातून हुंकार मात्र काही लोकांच्याच ओठी येतात. लिहावंसं वाटणं हे काही लोकांच्या मनामध्ये येतं आणि अत्यंत त्रास ज्यांना होत असतो ती माणसं मग कवितासारखी कविता लिहितात. म्हणजे नुसतं मनात येणं एवढीच क्रायटेरिया नाही कवितेचा, त्याचा त्रास झाला पाहिजे, ते कुठेतरी पोचलं पाहिजे, त्यांनी तगमग वाढली पाहिजे, अस्वस्थता आली पाहिजे. तुम्हाला काय करू आणि काय नको असं होतं ना, मग सगळं ते कागदावर येतं आणि मग त्याची कविता होते. आणि जेवढी तगमग जास्त तितकं हे कागदावर येणं जास्त. म्हणजे अद्यापही सूर्याला माझा सराव नाही, अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही, साध्याच माणसांचा इल्गार येत आहे, हा थोर गांडोळांचा भोंदू जमाव नाही. असं कधी लिहितात सुरेश भट, जेव्हा अशा पद्धतीचा काहीतरी त्रास त्यांना होतो तेव्हा ते त्यातून लिहितात. किंवा अनेक वर्ष खूप त्रास भोगल्यानंतर इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. अशा ओळी त्यांच्या उठावर येतात. तर हे सगळं त्रास भोगण्यावर किंवा तो सगळा त्रास आपल्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत, मनाच्या आत्म्याच्या अगदी गाभाऱ्यापर्यंत जाणं आवश्यक असतं असं मला वाटतं. आमचे बालकवी फार साधं सांगतात की कोठून येते काही कळेना, उदासीनता या हृदयाला, काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतर्हृदयाला. आपल्याकडे सगळ्यांकडे हृदय असतात, कवीकडे हृदयाच्या आत एक अंतर्हृदय नावाची गोष्ट असते, त्यातून तो लिहित असतो. सगळ्यांना वाटतं की आपल्याला कविता, म्हणजे अनेक लोक विचारतात नाही कविता का तुम्हाला येत नाही, कविता का सुचत नाही. तर एक अंतर्हृदय नावाची गोष्ट असते, ती अंतर्हृदय तुम्हाला कविता लिहायला उद्युक्त करते. सगळ्यांना हृदय आहे, सगळ्यांना भावना आहेत, सगळ्यांना त्रास होतो, सगळ्यांना उकाडा होतो, सगळ्यांना पेपर वाचलं की त्या बातम्या वाचून आपल्याला अस्वस्थ पण येतं. पण फार कमी लोक पेपर वाचल्यानंतर काहीतरी लिहून काढतात. तर हे जे सगळं संचित आहे, हे कविता नावाची गोष्ट ही आयुष्यातली खूप मोठी छान गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण हे सगळं आहे म्हणून आपलं सगळ्यांचं जगणं आहे ना ते खूप सुंदर झालेलं आहे. म्हणजे उठाउठाची उताई सारीकडे उजाडले असं म्हटल्यावर जी सकाळ होते ज्यांच्या घरामध्ये, ती गोड सकाळ असते. काही लोक सकाळी उठल्यावर, अनेक लोकांच्या घरात मी बघितलं, सकाळी उठल्यावर काहीतरी बोंबाबोंब करायला सुरुवात करतात. हो, अगदी म्हणजे टूथपेस्ट जाग्यावर नाही ना म्हणून काहीतरी ताणाताणा करणारे लोक आहेत. म्हणजे टूथपेस्ट कुठे गेली वगैरे, आणि सगळं छान गुड मॉर्निंग म्हणावं, छान दिवसाचं शुभेच्छा द्याव्या असं एक मन असतं ना. की काही आता रात्री झोप लागली नसेल, मच्छर चावले असतील, वटेवर झाले असेल काहीतरी, पण सकाळी उठल्यावर आपण एकमेकांना छान ग्रीट करावं अशी पण एक सकाळ होऊ शकते.
तर ती सकाळ फार कमी लोकांच्या आयुष्यात असते. कारण कविता नावाची गोष्ट जी आहे, जी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून हळूहळू गेलेली आहे, लांब गेलेली आहे, ती सगळी जवळ आणण्याचा प्रयत्न आम्ही सगळी मंडळी करतो आहोत. तुम्हाला माहिती आहे की व्यवहाराचा हा सगळा रेटा आहे. म्हणजे आता करोनाचे सगळे दिवस तुम्ही आठवले तर तुमच्या लक्षात येईल की आपण आपल्याच आयुष्याच्या चिंतेमध्ये होतो. आपण कसे जगणार, उद्याचा दिवस आपला कसा होईल काय माहित नाही. कधी आपल्याकडे टेस्ट करण्यासाठी माणसं येतील आणि आपले ते RT-PCR सुरू होईल, त्याची भीती असायची प्रत्येकाला. आणि RT-PCR पॉझिटिव्ह आल्यावर जे काय व्हायचं प्रत्येकाचं, तेही आपण सगळ्यांना अनुभवलेलं आहे. खूप वाईट दिवस गेलेले आहेत. आणि या वाईट दिवसामध्ये सगळ्यात वाईट गोष्ट कुठली होते तर तुमचा एकमेकांवरचा विश्वास आहे ना, किंवा एक बंध असतात ना, कमी होत जातात. म्हणजे या करोना काळातल्या सगळ्या वाईट गोष्टी काय होत्या की लोक चालत गेली आपल्या गावी, ही तर वाईट गोष्ट होती, मैलोनमैल चालत गेली. पण आपल्या आईचं किंवा वडिलांचं प्रेत घ्यायला सुद्धा मुलगा जायचा नाही त्या करोनाच्या भीतीमुळे. आणि मला एक माहिती आहे किस्सा की पुण्यामध्ये एक बाई आपल्या नवऱ्याचं प्रेत घेऊन बसली होती तिकडे. तर ते प्रेत त्या अँब्युलन्स मधून त्या ह्याच्यावर स्मशानावर ठेवायला माणसं नव्हती. तिकडे एक जण म्हणत होता की मी एकटाच आहे ड्युटीवर आणि दुसरा माणूस नाही माझ्या बरोबर हे प्रेत उचलून तिकडे न्यायला. आणि ती बाई एक बसली होती अशी की आपला मुलगा तरी येईल, आणि मुलगा शेवटच्या क्षणी तरी बापाला भेटला. मुलगा आला नाही, पुण्यातच राहत होता तो. आणि अशा पद्धतीने आपण इमॅजिनच करू शकत नाही कशा पद्धतीचं दुःख असेल की बाई आपल्या नवऱ्याचं प्रेत घेऊन 5 तास बसलेली आहे स्मशानामध्ये आणि प्रेत जाळायला माणूस नाही, किंवा मुलगा पण नाही, मुलगी नाही, मुलगा नाही, ज्यांना सगळं आयुष्य त्यांनी दान दिलं, अशी मुलं यावेळी येत नाही. याच्यासारखं दुर्दैव नाही किंवा याच्यासारखी ट्रॅजेडी नाही. म्हणजे आपण शेक्सपियर आणि हॅम्लेट आणि सगळ्या ट्रॅजेड्या म्हणतो ना, त्याच्यापेक्षा भयानक ट्रॅजेडी ही आहे. तर अशा पद्धतीची ट्रॅजेडी सुद्धा आपण बघितली. याचं कारण काय? याचं कारण नाही, ओलावा नावाची गोष्ट आपण हरवून चाललेलो आहोत. जितके जितके व्यवहारी होतो ना, जितके तितके मी फॉरेनला जाणारे अनेक मंडळी, त्यांचं आपण कौतुक करतो एअरपोर्टवर तिकडे गेल्यावर, आणि तिकडून सिलिकॉन व्हॅली मधून फोन केल्यावर आपल्याला खूप कौतुक वाटतं. पण सिलिकॉन व्हॅलीमध्ये गेल्यावर नंतर इकडे कोण गेलं त्यांचं ना, तर तिकडचा मुलगा जर का सांगत असेल ना की आय डोंट हॅव हॉलिडेज, मला रजा मिळू शकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही ते उरकून घ्या, मी नंतर येतो, ह्याच्यासारखी ट्रॅजेडी नाही. म्हणून भारत आपल्याला जवळचा का वाटतं? आपण माहिती ना, जरा कोणाचं असं काय झालं ते धावत जातो त्याच्या घरी. आपण असं सांगत नाही मला बरं नाही आहे, मला काम आहे, मला त्रास आहे, आपण धावत जातो. कारण तो एक क्षण असतो ज्यावेळी त्या माणसाला तुमची जवळीक हवी असते, त्या माणसाला तुमचा सोबत हवी असते. हे सगळं गेल्यामुळे की काय, एक कोरडेपणा सगळ्या समाजामध्ये आलेला आहे. आणि तो सगळा कोरडेपणा परत परत सगळ्या कविता म्हणून आणण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. आणि मला खात्री असते की आम्ही बोलायला लागलो की लोकांना सगळं आठवायला लागतं, आवडायला लागतं, आणि हे किती गोड आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये आहे हे सगळ्यांना कळायला लागतं. मी जेव्हा पाडगावकरांकडे जायचो आणि त्यांचं सगळं बघायचो, सुरेश भटांकडे जायचो, मी फार या अर्थानं भाग्यवान आहे. म्हणजे ही सगळी मंडळी माझ्या अवतीभोवती आहेत, हे तर माझं भाग्य आहे. पण पाडगावकरांसारखा माणूस, सुरेश भटांसारखा माणूस, पिंदा करंदीकरांसारखा माणूस, इंदिरा संतांसारखी कवयित्री, शांताबाईंसारखी कवयित्री, किंवा अगदी आता अलीकडे अशोक नायगावकर, किशोर कदम, अशोक बागवे, महेश केळुसकर, ही सगळी मंडळी माझ्या अवतीभोवती आहेत, होती. आणि त्याचा एक खूप मोठा दिलासा सगळ्या आयुष्याला आहे. आणि मी नेहमी असं अभिमानानं सांगतो की माझ्याकडे बाकी प्रॉपर्टी काही नसेल, माझं बँक बॅलन्स काही नसेल, पण माझ्या ओठावर खूप कविता आहेत ना, याने मी सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. त्यामुळं मी बोरकरांच्या कविता म्हणतो, मी नारायण सुर्वे यांच्या कविता म्हणतो, मी इंदिराबाईंच्या कविता म्हणतो, मी किशोर कदमच्या कविता म्हणतो, सगळ्यांच्या कविता म्हणत असतो. आणि माझ्या आयुष्यातला सगळा गेलेला आनंद आणि त्याच्याबरोबर तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात असा हरवत चाललेला आनंद हा परत मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. आता हे सगळं करताना परत एकदा फायदा माझाच असतो. लोकांना वाटतं की मी खूप छान कविता ऐकवल्या, लोक खुश झाली, काय कार्यक्रम केला तुम्ही. खरं तर उलटी गोष्ट अशी असते की त्या कविता ऐकून मीच माझं माणूस पण आहे ना ते सतत जिवंत ठेवत असतो. मी माझ्यातला ओलावा, माझ्यातलं सगळं वात्सल्य, माझ्यातलं आर्जव, माझ्यातलं प्रेम हे सतत जागा ठेवत असतो.
कारण ते जागा असलं तर तुम्ही जिवंत आहात असं त्याचा अर्थ. एखादा माणूस जर का तुमच्या शेजारी उभा आहे आणि तुम्हाला तुमच्याबद्दल त्याला जराही काळजी वाटत नसेल तर तो माणूस जवळ येण्याचा काही फायदाच नाही. एका अर्थानं तुमच्यासाठी तो माणूस मेलेला आहे. पण एखादा कुठलाही अनोळखी माणूस सुद्धा तुमची काळजी करतो, तुमच्याविषयी प्रेमाने बोलतो, याचा अर्थ त्याच्यामध्ये जो ओलावा आहे तो ओलावा तुमच्या मदतीला येतो. आणि तो ओलावा एवढ्यासाठीच आहे की माणूसपणाचा सगळा जो ओलावा आहे, जो आपल्या आईकडून गर्भातून नाळेतून आपल्यापर्यंत आलेला आहे, तो दुसऱ्यांपर्यंत नेणं हे खरं तर माणूस म्हणून आपलं काम आहे. आणि त्याच्यामुळे कविता आणि आई असं आपण नेहमी म्हणतो ना, की कविता कशी आईसारखी असते, ती आपल्याला सांभाळते, जवळ घेते, आपले लाड करते. हे जसं आईच्या बाबतीत असतं तसं कवितेच्या बाबतीत पण आहे. आणि त्याच्यामुळे कविता नावाची गोष्ट ही सगळ्या साहित्य प्रकारामध्ये तुम्ही बघा, साहित्य संमेलन असलं की बाकी कसली चर्चा होत नाही, फक्त कवी संमेलनाची चर्चा होते. कवी संमेलन कसं झालं, बाकी कथाकथन कसं झालं आणि परिसंवाद कसे झाले आणि भाषणं कशी झाली याच्याबद्दल कोणाला काही पडलेलं नसते. पण कवी संमेलन मात्र दणक्यात झालं पाहिजे असं सगळ्यांना वाटतं. आणि त्याचं कारण परत एकदा आपल्याकडे इतकी सगळी परंपरा आहे मोठी कवितेची की तुम्ही असं नाव काढा कुठलं पण, की तुम्हाला असा आनंदच आनंद होईल. म्हणजे आता पाडगावकर असते तर पाडगावकर त्यांच्या पद्धतीनं गाय जवळ घेते नि वासरू लुचू लागतं, आपण गाऊ लागलो की गाणं सुचू लागतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. मराठीत इश्क म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं, व्याकरणात चुकला तरी प्रेम करता येतं, कॉन्व्हेंटमध्ये शिकला तरी प्रेम करता येतं. लव हे त्याचं दुसरं नेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. खरं तर पाडगावकरांचा खूप प्रभाव आमच्या सगळ्यांवर आहे. कारण एकदम साधी अशी क्रिस्पी भाषा आहे ना, ती क्रिस्पी भाषा आपल्याला पाडगावकरांनी शिकवली. आणि ही शिकवताना कुठेही कविता त्यातून कमी होऊन दिली नाही. म्हणजे लोकांना वाटतं अरे किती सोपं लिहितायत, अरे पण सोपं लिहिताना तिसरी ओळ बघा ना काय लिहितात ते. आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे. बघा पाडगावकर कसं लिहितात, आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे, आपलं गाणं आपण मनापासून म्हटलं पाहिजे. अशा 2 ओळी आहेत, तर ह्या 2 ओळी काय कोणी लिहिल ना. तिसरी ओळ लिहितात तेव्हा पाडगावकर काय ते कळतात. आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे, आपलं गाणं आपण मनापासून म्हटलं पाहिजे, फांदीतून तसं पान फुटलं पाहिजे, अशी तिसरी ओळ असते. तिथे पाडगावकर कळतात आपल्याला काय ते. त्याच्यामुळे वेंगुर्ल्याची कविता म्हणताना आपल्या लक्षात येतं की काय माणसाने आयुष्य सुंदर भोगलेलं आहे. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरीनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. बालपण सगळं माझं भिजवलं त्यानं, आईसारखं मला थोपटं निजवलं त्यानं. मला जाग येईल म्हणून हळूच निघून जायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरीनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. आणि एका ठिकाणी असं लिहितात की काळ्या काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, काळ्या काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, पांढरा शुभ्र पगळाहून माझं मन उडायचं. पांढरा शुभ्र पगळाहून माझं मन उडायचं, चाफ्याच्या झाडाखाली लाल तळ व्हायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरीनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. तर ही सगळी जी गंमत आहे ना सगळ्या कवितेतली, ही गंमत तुम्हाला आयुष्यभर अशी आनंदी करत ठेवत असते. मग त्याच्या स्टाईल्स सगळ्या आहेत. आता मी फार सगळ्या स्टाईल्स करणार नाही, पण 2-3 तुम्हाला स्टाईल्स सांगतो. त्यातली फार गमतीशीर स्टाईल आमच्या विंदा करंदीकरांची आहे. विंदा करंदीकर उत्तम कविता लिहायचे, पण म्हणताना त्यांचा स्वर ना थोडासा असा तुसडा असायचा. त्याच्यामुळे प्रेमकविता खूप सुंदर, पण म्हणताना सारे तिचेच होते सारे तिच्यासाठी, सारे तिचेच होते सारे तिच्यासाठी, हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी. आम्ही त्यात होतो खोटे कशाचं बोला, आम्ही त्यात होतो खोटे कशाचं बोला, त्याचीच ही कपाळी बारीक ही काठी, सारे तिचेच होते सारे तिच्यासाठी. त्याच्या स्टाईलमुळे ते सगळी लोक लक्षात राहतात. किंवा आमचे महानवर आहेत, महानवर म्हणजे फार सुंदर कविता, देखण्या कविता. जळगावच्या पुढे कुठं पळसखेड नावाचं गाव आहे. म्हणजे असं पाऊस आला तरी असं ते महानवर त्यांच्या स्टाईलमध्ये असं, जरा आसमान झुकले
शुभ्र तारकांचे झेले, क्षितिजाचे रंगरेखा, संत पाण्यात नालेले, रानमुकाट झालेले, पक्षी पंखात हसले, हळू चाहुल घेताना पाणी दांडात हसले, हळू चाहुल घेताना पाणी दांडात हसले, अशी लखकली बोर, अंगभर चंद्र कोर, उसमळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर, उसमळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर, थोडे सांडले केशर. ही त्यांच्या पद्धतीची स्टाईल. किंवा आमचा महेश केळकर नावाचा मित्र आहे, तुम्हाला माहित आहे, त्यांनी मालवणीमध्ये कविता लिहिली. एक प्रेमाची कविता त्याची खूप गाजते, कारण त्या सगळा वात्रटपणा आहे खूप छान. पण हे तुम्हाला कळतं, मालवणी तुमका येता किती मला माहित नाही, पण मालवणी नाही समजली तरी चालू शकते अशी ती कविता आहे. कारण सगळं प्रेमच आहे ना त्याच्यामध्ये. प्रेमाची भाषा काय वेगळी नसते, कोणाला पण कळू शकते. आमचे केळुसकर त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणतात, पाणीन भेटलंस, पाणीन भेटलंस, अंगा खेटलंस काळो किनाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं चिंचिनाट. पाणीन भेटलंस, अंगा खेटलंस काळो किनाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट. पतेरो साळसाळ पायापुढी फुरसा मारित होता मनातोडी, चलता चलता तू बुजबुजलंस हीच माझ्या घराची जवळची वाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट. काय बोलत होतो आणि खै चालत होतो कुणास ठाऊक, काय बोलत होतो आणि खै चालत होतो कुणास ठाऊक. तुझ्या वाटेर पिकले आंब्या फणसांचो नसतो घमघमाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट. लांबसून बॅटरी ओक लागली जवळ, तुम्हाला खासकन वडलंस, माझा काळी धाडधाड धाडधाड, माझा काळी धाडधाड धाडधाड, तुझा मात्र धाडच बनाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट. मी शेवटी कवी असं म्हणतो की तुझ्या मागसून खूप जण भेटली, अंगात खेटली पण नाही पटली. तुझ्या मागसून खूप जण भेटली, अंगात खेटली पण नाही पटली. माझ्या कानात तुझ्या काकणांचं तो पहिलं होईल किनकिनाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट. पाण्यात भेटलंस, अंगात खेटलंस काळो किनाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट. तर हा एक आणखी मालवणी रंग. आता नारायण सर्वांचा फार जवळचा रंग आहे, तुम्हाला खूप आवडेल तो रंग. की उदाहरणार्थ नवरा फॉरेनला गेलेला आहे, खूप छान पगार तिकडून पाठवतो, आणि इकडे ती बिचारी त्याची 2 लेकरं घेऊन संसार करते वगैरे. पण तिकडे तो फॉरेनला असल्यामुळे त्याला फार काळजी इकडच्या बायकोची. असं इन्सिक्रेट मन असतं ना सगळ्या नवऱ्यांचं, त्यांना सारखं वाटत असतं काय चाललंय आपल्या बायकोचं. तर ते सारखा तो तिकडून पैसे पण पाठवतो आणि एक पत्र पाठवतो की फार छान साड्या नेसत जाऊ नकोस, मैत्रिणींबरोबर मिटिंगांना जाऊ नकोस, त्या बचत गटांच्या मिटिंगांना अजिबात जाऊ नकोस, किंवा हिंदी पिक्चर बघू नकोस, सलमानचे तर अजिबातच बघू नकोस. ते इतकं सगळं तो जाहीरनामा, तर अलीकडची कुठली मुलगी ऐकून घेईल काय? ती उत्तर देते त्याला पत्रातूनच. ते उत्तर म्हणजे सुर्व्यांची कविता आहे. काय म्हणतात ते? कोण्या मेल्यानं कळवलं तुम्हा मी ठुमकते रस्त्यावर, कोण्या मेल्यानं कळवलं तुम्हा मी ठुमकते रस्त्यावर, संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर, पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा, पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा. 100 रुपयाचा हिशेब मागता मीच का एकटीनं खाल्ले, लाईटीचे 20 दिले, पाण्याचे 30 दिले, 50चे राशन आणले, दूधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिहा, दूधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिहा. बाळाला आला तापान खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले, 100 रुपयाचे इंजेक्शन मारले, पाण्यातच पैसे गेले, याला जेजेला नेऊ का नको काय ते पत्रात लिहा, याला जेजेला नेऊ का नको काय ते पत्रात लिहा. पहिल्यांदा आला रिकाम्या हातानं फुकट झाली खेप, आणि पोर झाली मोठी तिला आवडते गाण्याची ऐकायला टेप, आम्ही समध्यानी ऐकू का नको काय ते पत्रात लिहा, आम्ही समध्यानी ऐकू का नको काय ते पत्रात लिहा. कोण्या मेल्यानं कळवलं तुम्हा मी ठुमकते रस्त्यावर, संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर, पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा, दूधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिहा, याला केएमला नेऊ का नको काय ते पत्रात लिहा.
आणि आता मी थोडासा बदल त्याच्यात केलाय की आम्ही कविता बी ऐकू का नको, काय ते पत्रात लिहा, काय ते पत्रात लिहा. तर ही या सगळ्या स्टाईलमध्ये तुमच्या लक्षात की स्टाईल महत्वाची नाही, त्याच्यामध्ये जो कंटेंट आहे ना, आशय आहे, तो खूप महत्वाचा आहे. एक नेहमी मी नायगावकरांची कविता म्हणतो, तर ती कविता ते पण म्हणत नाहीत. ते म्हणत नाही कारण त्याच्यात एक शब्द असा आहे की तो त्यांना म्हणायला जरा अवघड होतं. पण कविता एकदम आपल्या जमिनीवरची कविता आहे. म्हणजे तो शब्द आहे तो पण आपला खूप परिचयाचा आहे, पण असा जाहीरपणे म्हणायला जरा टेन्शन येतं आपल्याला. पण कविता फार सोपी आहे. म्हणजे आता मुंबईवर इतक्या सगळ्या कविता लिहिल्यात ना अनेक लोकांनी, अगदी पठ्ठी बापूराव पासून आमच्या अण्णाभाऊ साठ्यांपासून, नारायण सुर्यांपासून, दादा कोंडकेपर्यंत सगळ्यांनी मुंबईवर छान छान कविता लिहिल्या. पण ह्यांनी काय लिहिलं, नायगावकरांनी काय लिहावं त्यांनी मुंबईबद्दल? ते रेल्वेच्या रुळावर जातात ना सकाळी, त्यांच्यावर कविता लिहिली. काय एकेकाचं डोकं असतं ना. विक्रोळीच्या संपतला मी म्हटलं, तू रुळावर काय शिकवतोस? विक्रोळीच्या संपतला मी म्हटलं, तू रुळावर काय शिकवतोस? किती मोठी माणसं जातात या रुळावरून, तू संस्कृतीवर अशी घाण काय उडवतो? संपत म्हणाला, साहेब श्री काय म्हणता? सरळ हगाय बसतो म्हणाला. संपत म्हणाला, साहेब श्री काय म्हणता? सरळ हगाय बसतो म्हणाला. त्यामुळे किती मराठी वाटतं, कोठा साफ झाल्यासारखं. त्यामुळे किती मराठी वाटतं, कोटा साफ झाल्यासारखं वाटतं. की संपतला म्हटलं, अरे दादर सारख्या ठिकाणी किती छान सुलभ शौचालय झाली, तिकडे जावे, सुसंस्कृत माणसासारखे राहावे. मग मी संपत आणि त्यांच्या कुटुंबियांना सुलभ शौचालयाचा वार्षिक पास काढून दिला. सुलभ शौचालयाचा वार्षिक पास काढून दिला. आता संपत आणि त्यांची कुटुंबीय गाडीने दादरला जातात. संपत आणि त्यांचे कुटुंबीय गाडीने दादरला जातात आणि रात्री झोपताना संपत मनात म्हणतो, आईला सरकारने जगायची नाही पण हगायची तर सोय केली. एकेकाच्या सगळ्या स्टाईल्स किंवा एकेकाच्या कवितेच्या सगळ्या पद्धती. पण मला हे नेहमी सांगावंच वाटतं की या सगळ्या गोष्टींचा एकूण कोलाज जो आहे ना, ती कोलाज म्हणजे आपली मराठी कविता आहे. मग तिकडे लाडकी बावली होती माझी एक अशी पण आहे, हिरवे हिरवे गारे गारीचे हरित तृणाच्या मखमालीचे, अशी पण बालकवींची कविता आहे. दुसरीकडे अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर, ही पण कविता आहे. आणि तिसरीकडे मग अलीकडे लिहिणारी सगळी जी मंडळी आहेत त्यांची सगळी कविता आहे. आता आपल्या या सगळ्यामध्ये तरुण मुलं फार कमी आहेत, बरं तुमच्या लक्षात येईल. कुठल्या पण आता साहित्यिक कार्यक्रमामध्ये एक 20ली 30ली अशी माणसं कमी असतात. सगळे 40च्या वरती 50च्या वरती असे सगळे लोक असतात. म्हणजे कविता ऐकणारी पण शेवटची पिढी. त्याच्यानंतर आता ही सगळी मुलं आहेत की नंतर किती कविता ऐकतील मला माहित नाही. आता सुदैवाने ते आहे तिकडे, पण त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे खूप काय काय आहे, पण ते त्यांच्यापर्यंत जात नाही, त्यांना ते माहित नाही काय. आमचा किशोर कदम नावाचा मित्र आहे, त्यांनी कॉलेजमध्ये असताना एक कविता लिहिली होती. काय कविता? की त्याच्या एका वर्गातल्या मुलीचं लग्न ठरलं. आता नॉर्मली अलीकडे असं शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना कोणाचं लग्न वगैरे ठरत नाही, पण एक काळ असा असतो की त्यावेळी लग्न व्हायचं, कोणाचं तरी एका मुलीचं लग्न व्हायचं. तर ते लग्न होतं म्हणून कॅन्टीन मध्ये असा सरफडत असतात ना काय काय मुलं. तुम्हाला माहिती की कॉलेजमध्ये आपल्या वर्गातल्या मुलीचं लग्न ठरलं ना की मुलांना भयंकर त्रास होतो. तर वाटतं काय आपण का नाही, हा आम्ही काय गेलो होतो. तर असा तो त्रास, आणि त्यातून ती कविता अशी आली की तो असं म्हणतो इकडे कॅन्टीन मध्ये तिकडे लग्नघरी काय चाललं असेल की आता तिथं बरंच काही घडत असेल, आता तिथं बरंच काही घडत असेल, कुठलं तरी एक मन गर्दीत असून एकटं निघायचंय का त्यांना? ओके ओके ओके. विनायक तुझ्या जागी आता. सगळी मांडणी अशी हॉलची आहे ना की असं आपण विमानातूनच प्रवास करतो. आणि विमानात असं असतं ना, त्रास बदललं की पाठीमागे सीट. हा, कविता विमानातली. कविता मनातली, कमळातली, ही मनातली. तर काय किशोर कदम. आता तिथं बरंच काही घडलं असेल, कुठलं तरी एक मन गर्दीत असून एकटं, अंगावरती हळद आत गोठलं असेल रक्त,
तळहाताची मेहंदी तिच्या जरा तरी जळत असेल, आता तिथं बरंच काही घडत असेल. कुठून कोणीतरी हाक दिल्यासारखं वाटतं. काय सुंदर वर्णन आहे बघा लग्नघराचं, की कुठून कोणीतरी हाक दिल्यासारखं वाटतं, उठून कोणीतरी उगाच गेल्यासारखं वाटतं. जसा भास तसा त्रास तिचं पाऊल अडत असेल, आता तिथं बरंच काही घडत असेल. गजबजलेलं घर तरी धडधड होते उरात, गजबजलेलं घर तरी धडधड होते उरात. भूत भविष्य दोन्ही काळ एकाच वेळी घरात. अंगावरची हळद तिच्या जरा तरी जळत असेल, आता तिथं बरंच काही घडत असेल. आणि नवं घर नव्या सरी, नवी रात्र नवा चंद्र नव्या घरी. नवं घर नव्या सरी, रोज आता नवी रात्र नवा चंद्र नव्या घरी. एक जुना पक्षी मात्र घरावरून उडत असेल, आता तिथं बरंच काही घडत असेल. आता तिथं बरंच काही. आता तुम्ही सगळे तरुण असलात तर तुम्हाला हे कळतं, एक जुना पक्षी घरावरून उडत असेल, हे सांगावं लागत नाही मग. तर हे अशा पद्धतीच्या पण अनेक रचना खूप आहेत. आणि हे मला खूप वाईट वाटतं कधी कधी, हे सगळ्यांना माहित नाही. आमच्या भाऊसाहेब पाटणकरांनी काय लिहिलं, की तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द झालो खुश मी, तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द झालो खुश मी, हाय पण कळले मला त्याचेच बघते नेहमी. किंवा मारला धक्का तिने जोरात पण होता मऊ, मारला धक्का तिने जोरात पण होता मऊ, ती म्हणाली सॉरी मला, मी म्हणालो थँक्यू. त्यातला सगळा वात्रटपणा सुद्धा मराठी कवितेमध्ये खूप आहे, खूप म्हणजे खूपच आहे. आमचे एक मंगळवेढ्याचे कवी आहेत, त्यांनी एक अशी मोठी लांबलचक कविता लिहिलेली, शिपटा नावाची कविता. म्हणजे मी आपल्या गावाकडे गेलो आणि म्हटलं की काय तुम्ही आजोबा एवढे दुःखी काय, एवढे चांगलं शेतबीत तुमचं पिकलंय, 2 मुलं तुमची इंजिनियर झाली, त्यांच्या बायका प्राध्यापिका, 4 पगार येतात, 2 गाड्या आहेत घराभोवती, तरी तुम्ही दुःखी. तर ते म्हणले त्याच्याशी काही संबंध नाही, माझं मॅट्रिकला जे काय लपडं झालंय SSC ला, तेव्हापासून मी अस्वस्थ आहे. म्हणजे काय प्रॉब्लेम तरी काय. मग त्यांनी मला ऐकवलं ते, SSC ला बसलो होतो प्रथम परीक्षेस, पेपर सोडव नीट गाढवा घरचा आदेश, पेपर पहिला घंटा पहिली क्षण सुक्याचा, पण माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा. इकडे नाही ना कोणी शुभदा जोशी. केसाला मग हिसका देऊन सहजच सवयीने लिहू लागली शुभदा पेपर पानावर पाने, आणि मऊ रेशमी सुंदर मोहक केसांचा भार येऊन पडली सुंदर वेणी माझ्या बाकावर. 3 तास एक चित्त मी हो तिच्या शेपट्यात, 3 तास एक चित्त मी हो तिच्या शेपट्यात, आणि काही ओळ लिहिली नाही त्या पेपरात. काय डोकाय तुला. आणि पेपर लिहिला तुम्हाला हसू येते. एकही ओळ लिहिली नाही दुऱ्या पेपरात, शेवटची ती घंटा होता आलो भानावर, पण कळले आता जगणे आपले गावी खेड्यावर. केसाने त्या गळा कापला अलगदची माझा, केसाने त्या गळा कापला अलगदची माझा, आणि पिळीत बैलांच्या शेपट्या बसतो हा राजा. ती गेली तिकडे, हे इकडे शेतावर राहिले. पण सगळ्यात मोठी ट्रॅजेडी त्यांची काय होती, म्हणजे शेवटच्या 2 ओळीमध्ये, की शेतावरती मोठेवरती माझी उपजीविका, शेतावरती मोठेवरती माझी उपजीविका, शिक्षणास पार का आज मी शुभदा प्राध्यापिका. ते मला हल्ली मग प्राध्यापिका म्हणून कुठल्या पण असं छान वेळा घातलेली बाई दिसली, ते माझ्या मनात हेच येतं की कोणाला तरी मी शेतात पाठवलं. असो, पण ही सगळी जी गंमत आहे ना, ही सगळी मराठी कवितेमध्ये आहे. आपण मुशायरेमध्ये बघतो, हिंदी विनोदी कवी संमेलन बघतो, पण आपल्याकडे हे सगळं इतकं छान आहे की त्याचा आपल्याला मागमूस पण नसतो, खूपदा माहीत पण नसतं की इतकं सुंदर काय काय असतं. ते काल परवाच मी APP माझावर एक हास्य कवी संमेलन केलं, तर माझ्यावर 3-4 कवी होते. एक विदर्भातला होता, एक मराठवाड्यातला होता, एक कोकणातला होता. तर ती सगळी गंमत जी असते ते आता अधूनमधून सगळ्या चॅनलच्या लोकांना माहीत झालेलं आहे. त्याच्यामुळं जरा होळी वेळेचा सण आला की मुद्दाम बोलवतात आणि जरा धमाल उडवतात. पण हे आपल्या पण आयुष्याचा भाग आहे.
आणि जेव्हा कविता सारखी हाऊसवाईफ ज्याला म्हणतो, की हाऊसवाईफ जेव्हा कविता लिहायला लागते तेव्हा तुमच्या लक्षात येतं की ह्या निमित्तानं सगळं जे संचित आहे ना ते तुमच्या घरात पण आलेलं आहे. मी केवळ तुम्हाला आज प्रकाशन आहे म्हणून सांगत नाही, पण हे पुस्तक तुम्ही जरूर विकत घ्या, कारण ह्यात तुम्हाला अनेक अशा गोष्टी सापडतील की ज्या तुम्हाला घरी असाव्या असं वाटतील. शेवटी काय असतं की तुम्हाला घरामध्ये आपल्याला काय असावं, आपण गणपतीचं एखादं छान चित्र, गणपतीची मूर्ती ठेवतो, एखादं खूप छान आलेलं ग्रीटिंग असतं, त्यात खूप सुंदर चित्र असतं, तर ते आपण घरात ठेवतो. तसं जगण्यामधलं सगळं सुंदर सुंदर जे काय आहे ते सगळं कवितेने ह्या कविता संग्रहामध्ये लिहिलेलं आहे. तेव्हा ते तुम्हाला पाहिजे. म्हणजे कविता सणांच्या नावाची गोष्ट जी आहे त्यात तुम्ही बघितलं तर त्याचं प्रत्येक सणाच्या वेळी तुम्हाला आवर्तन करता येईल. म्हणजे आत्ता तिला मी म्हटलं आज पण की आज सुद्धा जर का तिने स्वागत गीत तिला सांगितलं असतं, त्यांनी स्वागत गीत लिहिलं असतं, तिच्या कार्यक्रमासाठी स्वतंत्र स्वागत गीत लिहिलं असतं. तर अशी एक कॅपॅसिटी असते की तुम्हाला सांगितला विषय की तुम्ही कविता लिहिता. म्हणजे आता गेली 10 दिवस मी बघतोय कुठला पण दिवस आला की तिची कविता तयार असते. तर हे सगळं असू दे, असं लाईट नाही, माहीत चालू आहे. तर हा जो सगळा भाग आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की हे कविताचं पुस्तक तुम्ही जरूर विकत घ्या. आणि मी नेहमी सगळ्यांना सल्ला देतो की एक पुस्तक विकत घेऊ नका, 2 पुस्तकं विकत घ्या. एक तुमच्यासाठी आणि एक कुणाला तरी शुभेच्छा म्हणून द्यायला. कवितेचा प्रसार, मराठीचा प्रसार होणार कसा, तर ह्या अगदी साध्या गोष्टी आहेत. प्रत्येक वेळी 2 गोष्टी खरेदी करा. 2 गोष्टी असली की कन्सेशन पण असतं आणि ते कन्सेशनचा उपयोग तुम्ही बाकीच्या माणसाला पण समृद्ध करा. लक्षात घ्या की तुमच्या घरामध्ये जर का पुस्तकांची अशी चळत छान लागलेली असेल, ज्याच्यामध्ये वपुकाळे असतील, कोतमाळी असतील, इंदिरा संत असतील, तर तुमचं घर श्रीमंत आहे असं मी समजतो. मी अनेक ठिकाणी घरी गेल्यावर तुमच्याकडे पुस्तकं कुठली आहेत विचार, घरामध्ये पुस्तकाचं कपाट आहे का, आणि तुमच्याकडे तुकारामाची गाथा आहे का, ज्ञानोबांचा अभंग आहे का, नामदेवाचे अभंग आहेत का, इंदिरा संतांचं पुस्तक आहे का, कुसुमाग्रजांचं पुस्तक आहे का, हे सगळं विचारतो. मग मला वाटतं की हे घर हे समृद्ध घर आहे, मराठी घर आहे. जसं नटसम्राट न बघितलेला मराठी माणूस म्हणजे आपण म्हणतो की नाही, बरोबर नाही. नटसम्राट सुद्धा बघितलं नाही तुम्ही. किंवा रायगडाला जेव्हा जाग येते नावाचं नाटक, काशीनाथ घाणेकर बोलतोय हे नाटक, अश्रूंची झाली फुले ही नाटकं बघितली नाहीत ना आपण, मराठी नाही. जसं असं एक म्हटलं जातं की शिवाजी महाराज की म्हटल्यावर त्याच्या तोंडून जय येत नाही, तो मराठी नाही. तसं तुमच्या उठी जर का या सगळ्या कविता नसतील, तुमच्या जवळ या कविता नसतील, तर तुम्ही एका अर्थानं आपण आपलं मराठी पण हरवलेलं आहोत असं सगळा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे प्रत्येक साहित्य संमेलनाचं तुम्हाला पर्वणी असतं. वर्षभरामध्ये आपण जे ठरवलेले असतात ना, 10-12 पुस्तकं आपल्या घरात पाहिजेत, मुलांसाठी पाहिजे, मोठ्यांसाठी पाहिजे, ते सगळं खरेदी करा. साहित्य संमेलन हे केवळ ऐकण्यासाठी नसतं. तिकडे जाऊन जी हजारो पुस्तकं, लाखो पुस्तकं आलेली असतात, त्यातली 10 पुस्तकं आली ना तरी 10 पुस्तकाच्या रूपानं आचार्य अत्रे तुमच्या घरात येतात, राम गणेश गडकरी तुमच्या घरात येतात, इंदिरा संत तुमच्या घरात येतात. हे किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की श्रीमंत आपण कशामुळे असतो की मी जर का हिमालयात आता हे जातात, हिमालयात सगळीकडे, तर तिकडून एखादी गोष्ट त्यांनी आणली ना की ती खूण असते की हिमालयात गेलेले आहेत आणि त्या हिमालयाचे फोटोग्राफ्स किंवा हिमालयामधल्या एखादी गोष्ट, एखादं खूप छान अशी आर्काइव्ह मध्ये ठेवारी गोष्ट म्हणजे त्यांचं तिकडे जाणं असतं. तसं तुम्ही मराठी आहात याचा उत्तम पुरावा म्हणजे तुमच्याकडे मराठी पुस्तक आहेत ना. आणि हे तुम्हाला असे वाटते जगामध्ये सगळीकडे पुस्तकांवर प्रेम करणारे माणसं आहेत. म्हणजे इंग्लंडमधला माणूस आहे ना, तो शेक्सपियर बद्दल असं प्रेमाने म्हणणार, शेक्सपियर आमचा आहे असं ते, आणि तो शेक्सपियर आमचा आहे म्हणतो ना म्हणून तो ब्रिटिश असतो. तसं मराठी लोकांचं पण झालं पाहिजे की गोविंदाग्रज आमचे आहेत, कुसुमाग्रज आमचे आहे, भालचंद्र नेमाडे काल त्यांना मिळाला मराठभूषण हे आमचे आहे असं म्हणणारी लोक जेव्हा मराठीत होतील ना तेव्हा मराठीचा प्रॉब्लेम राहणार नाही. आपल्याकडे कसं असतं की सगळ्या गोष्टी दुसऱ्यांनी कराव्या असं एक असतं. तुम्ही सगळं हे करायला जेव्हा सुरुवात करेल ना तेव्हा मराठीचा प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होईल, मराठीचं दुचण काही राहणार नाही. आणि त्याच्यासाठी हे सगळे समारंभ, या अशा सगळ्या गोष्टी या कराव्याशा वाटतात. या निमित्तानं हे सगळं शेअर करता आला तुमच्याबरोबर त्याचा आनंद मी व्यक्त करतो. आणि आता शेवटी कविताची एक कविता म्हणतोय. कविताबद्दल काही बोललो नाही मी, पण मी खूप तिला त्रास दिलेला तुम्हाला माहित नसेल.
आज ती फार बरं बोलते माझ्याबद्दल. तुमची पण एक कविता. माझी कविता म्हणेन शेवटी, पण तिचा मान आहे आता त्याच्यामुळे. तर या कविता संग्रहाच्या निमित्तानं खूप तिला मी कानकिचक्या दिल्या, खूपदा तिला काय काय बोललो, खूपदा तिला सांगितलं असं नसतं लिहायचं. म्हणजे उदाहरणार्थ मी तिला म्हटलं मगाशी तुम्हाला जे बोललो, लोकांना जी कळणार नाही, लोकांना जे मनात येणार नाही ना, ते तू लिहिलं तर तू कवायतरी. सगळ्यांना जर का पाऊस पडल्यावर जो आनंद झाला आणि त्यांनी पावसाचं लिहिलं 4 ओळी, तर ती गंमत नाही. तू पावसाचं काहीतरी वेगळं लिहिशील ना, तेव्हा तू कवयित्री. म्हणजे तुम्ही सगळ्या पावसाच्या कविता पाहिल्यात ना, कोणाची, सगळ्या लोकांच्या, तर तुमच्या लक्षात येईल काहीतरी वेगळं लिहिलंय ना, म्हणून ते कवी लोकप्रिय आहेत. सरीवरा सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग, असे बोरकर लिहितात. किंवा श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीम दारा, असं पडगावकर लिहितात. हे सगळं असं लिहितात म्हणून ते कवी आहेत. पाऊस आला रे असं लिहिणारे बरेच लोक असतात, त्यांनी कविता नाही होत. तुम्ही वेगळं काहीतरी लिहा ना. ह्या वेगळेपणासाठी तिला मी खूपदा कोसळलो आणि तिने सगळ्यात तिचा मोठा गुण, ज्याचं मला कौतुक करावं वाटतं तुमच्याबरोबर, की मी कधीही ती याबद्दल माझ्यावर रागावली नाही किंवा माझ्याबद्दल तिला असं वाटलं नाही की काय या माणसाच्या मी नादी लागली आणि हे सगळं अंगावर ओढून घेते, असं नाही. ती सगळं सहन करत राहिली. काही सांगितलं की कविता दुसऱ्या दिवशी रिपेअर करून कविता पाठवायची माझ्याकडे आणि मी म्हणेन हा आता हे ओके झालं. असं ओके करत हा संग्रह झालाय. किती 2-3 महिने तरी गेले, जास्त 2 महिने हे सगळं काम चालू होतं. त्या 2 महिन्यामध्ये असं आहे की तिला असं वाटत असेल की मी तिच्या कवितेवर काम केलं. खरं तर असं असतं की तिच्या कवितेच्या निमित्तानं मी माझ्या मनातली कविता पण रिपेअर करत असतो. मला जे काही सुचत असतं ना, ते पण मी रिपेअर करत असतो. आणि त्याच्यामुळे हा जो आनंद तिने या निमित्तानं दिलाय, त्याच्याबद्दल मी तिचे खूप आभार मानतो. तुमचेही आभार मानतो खूप. आणि तिची कविता, तर तिची कविता किती बदललेली आहे ती तुमच्या लक्षात येईल. एक कविता जी तुम्हाला माहित असेल, कल्पना वगळ म्हणून, जी काय पूर्वी लिहित असेल ती, आणि आता कविता झुंजारराव झाल्यावर काय लिहिते ती कविता अशी आहे. म्हणजे आता इथे बसल्या मी प्रयत्न केलाय त्याला चाल देण्याचा. त्याच्यामुळे आमचे अशोक बागवे नेहमी असा एक जोक करतात, मी का चालीत म्हणतो कविता, कारण मी चांगल्या चालीचा आहे. असं रंग दे रंगात मी चिंबले सुरात मी, काय झाले ते कळेना, उमजेना मजलाच मी. रंगले रंगात मी चिंबले सुरात मी, काय झाले ते कळेना, उमजेना मजलाच मी. कोंडलेला श्वास हा आज झाला मोकळा, गंध या सुमनातला तन्मनी या बिंबला. लाल पिवळे केशरी न्हायले रंगात मी, आज हा उन्माद शोषिला रंध्रात मी. आज हा उन्माद शोषिला रंध्रात मी. चिंबल्या कायेतुनी निथळतो आनंद हा, चिंबल्या कायेतुनी निथळतो आनंद हा. दाटला माझ्या घना जाहला तव स्पर्श हा, दाटल्या माझ्या घना जाहला तव स्पर्श हा. रंगोनी रंगात या जाहले मन मोर पीस, रंगोनी रंगात या जाहले मन मोर पीस. वाटले हे वाटतो हेवा आता या नभीच्या इंद्रधनुष, वाटतो हेवा आता या नभीच्या इंद्रधनुष. फिकिर नाही कोणती, फिकिर नाही कोणती, मी नवरले माझी. फिकिर नाही कोणती, मी उरले, मी ना उरले माझी. आज मी बेधुंदसी
खेळते ही पंचमी, आज मी बेधुंदशी खेळते ही पंचमी, रंगले रंगात मी, चिंबले सुरात मी, काय झाले ते कळेना, उमजेना माझा मजलाच मी, काय झाले ते कळेना, उमजेना मजलाच मी, उमजेना मजलाच मी, उमजेना मजलाच मी. मी नेहमी हे सांगत असतो असं की थोडस वेगळं काहीतरी तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा लोक वा म्हणतात. असं नॉर्मल एखादी ओळ असली तर कोणी वा नाही म्हणत, पण एखादं वेगळं काहीतरी असलं की तुम्ही ताबडतोब वा म्हणता. तर ते वा म्हणण्याची जी ताकद आहे ना ती तुमच्याकडे आली पाहिजे. सगळ्या कवींना मला नेहमी सांगणं असतं की नॉर्मल लोक सगळं लिहितात, वेगळं थोडंसं लिहायचं जे आहे ते असं तुम्हाला जमलं की तुम्ही अशा एका तरल गोष्टीच्या जवळ जाता. म्हणजे मी आता अनेक उदाहरणं सांगितली आणि अशी अनेक उदाहरणं सांगू शकेल मी. मग अशी विचारत होती मला किती वेळ तुम्ही बोलणार वगैरे. तर आल्या आल्या मी जरा नर्वस झालो एकदम, कारण 10-15 मिनिटं तशी दिली पाहिजे. म्हटलं 10-15 मिनिटं मला असं प्रस्तावनेलाच लागतं. पण नंतर मग तिला म्हणाला की मी किती आवडलं, किती वेळ कार्यक्रम करू शकाल तुम्ही. तर म्हटलं मी 3-4 तास तरी करू शकतो, आणि समजा रात्र असली तर मग रात्रभर करू शकतो. पण ही सगळी देणगी जी आहे ना, मी लहानपणी गावाकडे होतो आणि रेडिओवर मी ऐकायचो गाणी पाडगावकरांची छान असं, आणि त्यांचा आवाज मी ऐकला असं, पहिल्या हिरव्या तृणपा त्याचा आज असे सत्कार, असं त्यांचा आवाज ऐकलं मी आवाज. तिथून जो काय कवितेच्या प्रेमात पडलो आणि ह्या सगळ्या प्रवाहामध्ये मी आलो. मी खरं तर कॉमर्स साईडचा माणूस आहे. म्हणजे मी MCOM केलंय, DBM केलंय, लॉ केलंय, आणि चांगलं म्हणजे बरं चाललं होतं. आणि तरी मी कवितेत पडलो. तर कवितेत पडल्यावर आमच्या घरच्या लोकांचं तुम्हाला माहिती आहे, कवितेत पडणं म्हणजे असं फार ते वाईट लक्षण समजतात. कसले डोळे लागले त्याला. तर आमची आई आहे ती ना कुठून तरी भक्ताकडे जायची आणि ती विभूती आणायची आणि ती माझ्या उशाशी ठेवायची, ती कवितेपासून मला मुक्ती मिळावी म्हणून. पण नीटाने मी कविता लिहित राहिलो आणि आता तिला बरं वाटतं, समाधान वाटतं. पण पूर्वी असं असायचं की नाटकात माणूस गेला, कवितेत माणूस गेला की तो फुकट गेला, असं जे असायचं. पण आता जरा परिस्थिती आहे, आता सगळ्यांना सेलिब्रिटी म्हणून कवींना बोलवलं जातं. मी पाडगावकरांना इतकं सेलिब्रिटी म्हणून बघितलेलं आहे की कुठे जिथे उतरायचे तेव्हा सही घ्यायला सगळी लोक पाडगावकर बसले की. तर असं सेलिब्रिटी पण येणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. ते कधी येतं, फार सुंदर एक वाक्य आहे की तुम्हाला सिद्धी एकदा आली ना की त्याच्यानंतर प्रसिद्धी येते. प्रसिद्धी नंतर मिळते, पहिली सिद्धी आहे. तर अशी सिद्धी सगळ्यांना मिळो, कवितेची आवड सगळ्यांना निर्माण हो, मराठीची आवड सगळ्यांना निर्माण हो, असं मी सगळ्यांना या निमित्तानं आवाहन करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळी बुजुर्ग माणसं आलेली आहेत आणि मी काय त्यांना मोठं सांगणार असं मला सतत वाटतंय. पण या कार्यक्रमाची सांगता आता माझ्या उंच माझा धुकाया एका गाण्याने मी करतो. तुम्हाला आठवतं का ते गाणं? हे सिरियल आठवते. खूप छान दिवस होते ते आमचे त्यावेळेचे, आणि आम्ही सगळेच त्यावेळी त्या सगळ्या वातावरणामध्ये होतो. पण तुम्हाला सांगतो की कविता लिहिण्याचा सगळ्यात मोठा आनंदाचा भाग काय आमच्या दृष्टीने, की मला त्या रमाबाई रानड्यावर गाणं लिहिता आलं. ज्या बाईंनी लग्नाच्या पहिल्या रात्री पाटी हातात घेतली आणि लिहायला सुरुवात केली, म्हणजे जगातलं असं पहिलं उदाहरण असेल की पहिली रात्र आणि न्यायमूर्ती रानडे म्हणाले वाचायला सुरुवात करायची, अभ्यासाला सुरुवात. तर अशा पद्धतीचं लोकोत्तर आयुष्य आहे ना, ते आयुष्य ज्या बाईंनी काढलं त्या बाईला सलाम करायला तुम्हाला 4 ओळी लिहिता आल्या तरी खूप मोठं भाग्य. मला ते गाणं लिहायला मिळालं त्याचा एक आनंद, आणि तो आनंद या निमित्तानं मी व्यक्त करतो. कविताचे खूप खूप आभार मानतो मी या निमित्तानं. म्हणजे अनेक गोष्टी तिने सांगितलं. मगाशी कोणतरी म्हणत होतं, हा म्हणत होता ना
की तुम्ही मला सांगितलंच नाही की झुंजारराव असे हायकर आहेत आणि ते पण कविता लिहितात वगैरे. तर म्हटलं तिने अनेक गोष्टी सांगितल्या नाही. उदाहरणार्थ ती खूप सुंदर माशाचं कालवण करते, हे तिने सांगितलेलं नाही. तर त्यांना मी नेहमी म्हणतो की जसं कवितेचा आनंद तसं माशाच्या कालवणाचा आनंद दोन्ही सारखंच आहे असं मला वाटतं. पाडगावकरांचं फार सुंदर वाक्य आहे. ते म्हणायचे की आईने केलेल्या आमटीचा फुरका मारताना जो आवाज येतो ना, फुर्र असा, तो मला ओंकारापेक्षा मोठा वाटतो, असं त्यांचं एक वाक्य होतं. आणि कुठल्याही कवितेचा कार्यक्रमाला अशी काही दाद देत नाहीत बरं काही लोक, असं चौकोनी चेहरा करून बसलेले असतात, म्हणजे आपली परीक्षा घेतात की का असंच वाटतं. तर तशी लोक, त्यांच्यासाठी पण पाडगावकर नेहमी असं म्हणतात की त्यांचं असं का होतं तेच कळत नाही, की त्यांना कळतं पण वळत नाही. अहो, निळं निळं वेलाळ पाखरू आभाळात उडणारच आणि रुपेरी वेलांटी घेत मासा पाण्यात बुडणारच. यांचं सुख नसतंच कधी यांच्यासाठी. यांच्यासाठी एकच ठरलेलं कपाळावर आटी, यांच्यासाठी एकच ठरलेलं कपाळावर आटी. यांची पापडी जरा सुद्धा चढत नाही. यांचं असं का होतं तेच कळत नाही, की यांना कळतं पण वळत नाही. मोठ्याने हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होतो. मोठ्याने हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होतो. आणि वेलची खाल्ली तरी विस्कीचा वास येतो. वेलची खाल्ली तरी विस्कीचा वास येतो. यांचा दोषा चालूच असतो, अमकं खाणं वाईट, त्यानं डोकं जडसं होतं, तमकं मुळीच घेऊ नका, त्यांनी नक्क पडसं होतं. संयमाचे पुतळेच हे. यांची पापणी जरा सुद्धा हलत नाही. यांचं असं का होतं तेच कळत नाही. यांना कळतं पण वळत नाही. पण मला आज बरं वाटलं की तुम्ही खूप छान दाद देता, हसायच्या वेळी हसता किंवा टाळ्या वाजवायच्या तुम्हाला वाटतात. मग पुण्यामध्ये फार कठीण असतं. पुण्यामध्ये शेजारच्याला विचारतात दाद द्यायची, ते कारण काही लोकांना टाळ्या वाजवणं ही कमीपणाचं वाटतं ना, त्याच्यामुळे घरी जाऊन टाळ्या वाजवतात. काही लोकांना उशिरा कळते कविता, मग ते दुसऱ्या दिवशी टाळ्या वाजवतात. म्हणजे हे आणि फार जुनं आहे, म्हणजे हे नवीन आहे असं नाही. तुम्हाला सांगा, अनंत काणेकर आहेत ना, त्यांनी त्यांच्या मामानं कविता ऐकवली होती. रानात सांग कानात आपुले नाते, मी भल्या पहाटे येते. फार सुंदर गाणं होते पूर्वी. रानात सांग कानात आपुले नाते, मी भल्या पहाटे येते. पाण्यात निळ्या गाण्यात भावना हलते, हळूहळू कमलिनी फुलते. रानात सांग कानात आपुले नाते, मी भल्या पहाटे येते. आता तुम्हाला ते आवडलं कविता. पण तर ते मामा जे होते अनंत काणेकरांचे, ते सायन्स फॅकल्टीचे होते, इंजिनियर वगैरे होते. ते म्हणले या कवितेमध्ये 2 टेक्निकल मिस्टेक आहेत. म्हणजे असे असे पण लोक असतात ना. ते म्हणले की रानात जायचं तर कानात कशाला सांगायचं, आणि भल्या पहाटे रानात लोक वेगळ्याच कामासाठी करतात. म्हणजे कवितेकडे असे बघत असतात लोकांना, यांना कशी कविता ऐकवावी काय कळत नाही. मी आमच्या फमू शिंदेची कविता एकदा ऐकवली, फार गोड कविता आहे. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. ती असते तेव्हा जाणवत नाही, नसते तेव्हा नाही म्हणवत नाही. आई म्हणजे काय असते? लगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, धरणीची ठाय असते. आई असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि उरतही नाही, जी सरतही नाही आणि उरतही नाही. फार सुंदर अशी आईची कविता. आता ही कविता म्हटली की आपल्या डोळ्यासमोर आपली आई येते. तिने आपल्याला जे काय भरवलेलं असतं, वाढवलेलं असतं सगळं येतं आणि डोळ्यात पाणी येतं कधी कधी. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. तर एवढे सगळे छान आहे ना वातावरण. एका ठिकाणी मी बाहेर पडलो का ही कविता म्हणून, एक मुलगा आला, असा तरुण मुलगा, असे ढापण्या लावलेले मुलं असतात बघा, खूप अभ्यास करणारे. तर तो मला म्हणाला, सर एक डिफिकल्टी आहे. म्हटलं काय? ते मगाशी तुम्ही कविते म्हटलेत ना, आई एक गाव असतं. म्हटलं हा, त्यांची कल्पना आहे ती, आई एक गाव असतं. नाही म्हटलं मला तेच कळलं नाही. आई जर का गाव असतं तर आजी काय तालुका असते? म्हणजे इथे भेटलात नंतर भेटू नको. काय एक एक लोक विचार करतात. तर हे सगळं चालतं कवितेच्या आजूबाजूला, पण त्यातून ही कविता टिकवण्याची जबाबदारी आपल्याला असते आणि ते आपण काम करतो. खूप तुमचे खूप मनापासून आभार. आणि म्हणजे हा ट्रॅक आहे हे माहीत झालंय मला, तिकडे गेलेला आहे. आवाज मोठा करता येईल थोडासा चालेल मला. ओके.
हे गाणं म्हणेन आणि मी माझं भाषण संपवतो. परत एकदा तुमचे खूप खूप आभार. आणि मराठीचा एका अर्थाने कवितेचा सोहळा म्हणजे मराठीचा पण सोहळा आहे हा. आणि त्याच्यामुळे हा रंग मराठीचा आजच्या कार्यक्रमावर सगळा जो आहे त्याबद्दल परत एकदा साहित्य संपदा या प्रकारच्या संस्थेचे, कवितेचे आणि आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि ही कविता किंवा हे गाणं सादर करतो आणि थांबतो. चांदणेचा हुल होती ओवळ्या पाऊली, माप मी ओलांडले अन दूर गेली भातुकली. खेळण्याचे होते वय, अंगणाची होती सय, सोवळ्या मनात माझ्या बरे नभाचा आशय. थबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पहाट, जणू जन्मले नव्याने भरता मळवट. हाती अमृताचा वसा साथ देई माझा सखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका. उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. दाटुनिया येता मेघ, बरे आकाश ओंजळ, माळ ही व्रताची जपता झाले घराचे देऊळ. जिथे पायरी होला जन्म चंदना सारखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका. उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. चांदणेचा हुल होती कोवळ्या पाऊली, माप मी ओलांडले अन दूर गेली हातुकली. खूप आवडतं कडवं माझ्या गाण्याचं. आरतीत तेरे माझ्या मंद या दिव्याची समई, तुळशीचे रोप माझे उंच आभाळात जाई. मी ओलांडले मला सोबतीस माझा सखा, येई कवेत आकाश झुले उंच माझा झोका. त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका. आणि मग शेवटचं कडवं बाईसाठी त्या लिहिलं. असे आगळे हे नाते ऐकही रमा सांगते, बीज हे रुजे अंतरी जगण्याचे फूल होते. अशा संसार गाण्याला त्याचा माझा एक ठेका, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका. उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा